इंदसद्वंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुलकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 56 नंबरची गाथा आहे. उदयेण उवसमेण या खयेण दुहिं विसिदेहिं परिणामी जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविखिन्ना. काय अर्थ घेतला होता? 5 प्रकारांनी जीवाचे भाव डिवाइड करून सांगितले होते की औदयिक, औक्षमिक, क्षायिक, क्षयक्षमिक आणि पारिणामिक अशा प्रकारे 5 जीवभाव आहेत जे अनेक शास्त्रामध्ये अनेक प्रकारांनी वर्णन केले गेले आहे. तर जे औदयिक भाव आहे त्याच्यामध्ये 6 लेशांचं प्रकरण चालू आहे. त्यातल्या औदयिक भावाचा भेद आपण बघतोय. त्याच्यामध्ये पहिली लेशा घेतली होती. 6 लेशांमध्ये कृष्ण, नील, कापोत ह्या अशुभ लेशा आहेत. त्यांचं वर्णन घेतलं होतं पहिल्यांदा. तर जी कृष्ण लेशा आहे त्याची लक्षणं पाहतोय आपण. काय काय बघितली होती लक्षणं त्याची? खडू कुठं गेला? एक गाथा बघितली होती ना, जे औदयिक भाव आहेत, लेशारूप औदयिक भाव. तर त्याच्यामध्ये जो कोणी क्रोधी कृष्ण लेशावाला जीव आहे त्याचं ओळख कशी करायची, तर त्यासाठी त्यांनी 5 लक्षणं सांगितली होती. काय सांगितलं होतं? अतिरौद्रः महाक्रोधी मत्सरी धर्मवर्जितः निर्दयी वैरसंयुक्तः कृष्णलेशाधिको नरः. याच्यात 4 लक्षणं बघितली होती आपण. अतिरौद्र, महाक्रोधी, मत्सरी, धर्मवर्जितः. अतिरौद्र म्हणजे रौद्र परिणामी असतो, क्रूर परिणाम असतात. क्रोधी असतो, पुढं मत्सरी असतो, ईर्षा वगैरे अशा परिणामांनी सहित असतो, तो कृष्णलेशावाला. धर्माने रहित असतो, धर्मवर्जितः. धर्ममय परिणाम नसतात, धर्मापासून दूर जाण्याचे परिणाम, दूर करण्याचे परिणाम इतरांना, हे सगळे सांगितले कृष्णलेशारूप परिणाम. आणि निर्दयी असतो, त्याच्या अंतरंगामध्ये कोणाविषयी दयाभाव नाही. त्याला म्हणलं कृष्णलेशारूप औदयिक भाव. आणि शेवटचं चाललंय आता आपलं की इथंपर्यंत बघितले होते आपण लक्षणं निर्दयीपर्यंत. शेवटचं सांगतायत वैरसंयुक्त. पूर्ण उघडा. अजून नाही, दुसरं उघडत नाही ते, बस. पाचवं लक्षण सांगताय काय? वैरसंयुक्त. वैराने युक्त असतो तो कृष्णलेशावाला. निर्दयी झालं की चौथं निर्दयी झालं, त्याच्या पुढं 5वं सांगायला लागले वैर. 6वं आहे का? निर्दयी आणि वैरसंयुक्त. वैर म्हणजे काय असतं सांगा? काय वैर म्हणजे काय हो? स्पेसिफिक लँग्वेजमध्ये सांगा त्याचं डेफिनेशन. वैर म्हणजे? तर एका पंडितांनी छान व्याख्या केली माहिती का त्याची. क्रोधाचं लोणचं म्हणजे वैर. किंवा मुरांबा म्हणले. मुरांबा गोड असते म्हणून नको, जाऊ देत. लोणचं म्हणलं असं तिखट असलेलं असं म्हणायचं होतं. क्रोधाचं लोणचं म्हणजे लोणचं कसं असतं तुमचं मुरलेलं असतं ना, मग तसं सांगायचं त्यांना. वैर म्हणजे ज्याच्यात क्रोध मुरला गेला असं त्याला म्हणायचं वैर. नुसतं क्रोध असते ते येऊन उदयाला निघून जाईल, पण जे वैर असतं ते वैर परिणाम कसे असं दीर्घ काळापर्यंत त्याच्याविषयी राहिलेली ते द्वेष आहे, ते क्रोध आहे. तर काय सांगितलं? क्रोधाचं लोणचं म्हणाने तर मुरांबा असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे वैर असा तो कृष्णलेशावाला.
आपल्यात असं आहे का पडताळा करायसाठी हे लक्षण बघा की आपण सुद्धा जर कोणाविषयी वैर असं दीर्घ काळापर्यंत धरून ठेवलं तर नियमाने तिथं तुम्ही कृष्णलेशाधारी आहात. कोणी सांगितलं समजावून जरी की वैर सोडा, हे करणं योग्य नाही, तरी सुद्धा ते सोडण्याची या जीवाची तयारी नसते आणि परंपरेने आलेलं वैर सुद्धा तो चालवत राहतो. तिथं पण तो विवेक वापरत नाही. त्या वैराने स्वतःचा पण नाश करणार आणि इतरांचा पण नाश करणार. म्हणून हे परिणाम म्हणजे सांगितले कृष्णलेशावाला जीव आहे. जसं सांगितलं की ते उदाहरण काय सांगतात, चाणक्य एक दिवस दरबारामध्ये उशिरा आले आणि मग फार उशीर झाला म्हटल्यावर विचारलं राजांनी, सगळ्या मंत्र्यांनी वगैरे, काय एवढा उशीर झाला. मग त्यांनी कारण सांगितलं, काय पायात काटा टोचला होता म्हणून यायला उशीर झाला. मग तिथं राजा म्हणाला की काटा टोचल्यावर इतकं तासन 2 तास उशीर होतो का. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही, मी नुसतं काटा नाही काढला, तिथं उभारून त्या काट्याचं झाड मुळासकट काढायला लावलं आणि तिथं सगळं ते काय झाड येऊ नये म्हणून मीठ तिखट वगैरे असलं भरलं की जेणेकरून ते परत उगवणार नाही. ह्याला म्हणायचं कृष्णलेशा. म्हणजे काय, मुळासकट उखडण्याचे परिणाम असतात. तिथं स्वतःची म्हणजे त्याचं पर्पज होतं की ह्याच्या पुढं कधी मलाच काय कोणाला सुद्धा काटा टोचू नये. चांगलं म्हणजे असं ते काट्याच्या विषयी म्हणताय म्हणून ठीक आहे, पण इतर वेळेस कुठंही असं कोणीतरी समजा आपल्याला एखाद्या मनुष्याला एखाद्याने शिवी दिली, त्याला काय भाव झाले, नुसतं शिवीला शिवी देत नाही. हा कृष्णलेशावाला काय करतो, त्यालाच नाही त्याच्या घराच्या सगळ्यांना त्रास देणार किंवा सगळ्यांना मारणार, सगळ्यांचा नाश करणार, असे परिणामवाला तो जीव. एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं तर यासाठी की जेव्हा त्यांनी ते झाड मुळासकट काढण्याचा विचार केला त्यावेळेस तिथं अशा प्रकारचे परिणाम कृष्णलेशावाल्याचे असतात. जिथं की पुन्हा ते चान्सच राहू नये काय बोलायला वगैरे असं, जेव्हा ते वैर धरून तो जीव अशा प्रकारे इतरांना त्रास देतो त्यावेळेस. किंवा कमठाचं वैर कसं होतं पार्श्वनाथांशी, मुरलेलं लोणचं. म्हणजे अनेक भवापर्यंत गेलं ना, त्याच्यावरनं तरी आपण सावधान व्हायला पाहिजे. कोणाशी जरी असं आपण क्रोध केला, द्वेष धरला तर भवाभवात आपल्याला ते फेडायला भेटावं लागतं. तिथे ते पार्श्वनाथ होते म्हणून प्रत्येक भवात क्षमेचे परिणाम. कुठली लेशा सांगा, असं शुभलेशामध्ये पीत पद्म शुक्लमध्येच त्यांचं सारखं परिणमन. आणि हा जीव नियमाने सारखा शुभलेशांमध्ये कमठाचा, कृष्ण नील रूपानेच त्याचं परिणमन सतत, तरी पण त्याच्या समोर इतकं दृढ की त्याला विरोध केला नाही, कधी त्याच्याविषयी द्वेष नाही केला, असे परिणाम म्हणजे पार्श्वनाथ भगवंतांचे होते, म्हणजे त्या जीवाचे. आता भगवानने म्हणायचं आहे. मग असं आपली स्थिरता असते का, घरामध्ये एखाद्याने एखादा शब्द म्हटला तर आपल्याला किती स्थिर असतो आपण, का अस्थिर असतो. काय म्हणले सुनबाई, काहीतरी म्हणले तर सून म्हणून बघताना द्वेष झाला लगेच. तेच वाक्य मुलीने म्हटलं तर मुलगी नाही आहे तू, मुलगीने म्हटलं तर आहे की काय, मुलीने म्हटलं तर पहिला मुलगी दिसती आणि मग शब्द दिसतात. जसं एकदा काय झालं की एक घरात स्त्री होती आणि तिला सांगितलं की असं असं कोणीतरी तुम्हाला सांगितलंय, आणि त्यावेळेस पहिल्यांदा तिला राग आला ते काय जे सांगितलं होतं ना काम करायला का काय असं. मग त्यावेळेस तिने पहिल्यांदा विचारलं कोण सांगितलंय, काय झालं, सुनबाईंनी सांगितलंय का मुलींनी सांगितलंय, असं त्यात भेद होता हो जरासा. मग काम सांगितलंय म्हणल्यावर सुनबाईंनी सांगितलं तर द्वेष, मुलींनी सांगितलं तर दुप्पट शक्तीने तयार करायला. म्हणलं लाडू करून पाठव. मुलींनी जर ऑर्डर दिली काय करणार, 1 नाही 2 नाही 4 प्रकारचे लाडू पाठवणार. आणि तेच सुनबाई म्हणली तर समजा माहेरी बसून सासूबाई तेवढं येताना नवऱ्याबरोबर लाडू पाठवा. काय करणार हो सासूबाई. म्हणजे असं बघा तिथं आपली परिणामांची कशी खेळ चालू असतो प्रत्येक वेळेस. आणि मग असं म्हणलं जिथं अशुभलेश आहे ना, सगळ्याला जीव बघा ना, आपल्याला ज्ञान झालंय तर कुठं करायचं त्या ज्ञानाचा वापर, समजलंय तर ॲटलिस्ट तेव्हा तरी सुधारणा होऊ द्या. सगळीकडे नाही जमत तरी सुद्धा पुरुषार्थ आपला असा असावा की अशुभलेश रूपाने तरी परिणामन आपल्याकडून व्हायला नको. तर हा जीव अजून काय सांगितलं आता, असे अनेक लक्षणं घेतली होता, हे 6वं म्हटलं ना,
अनेक लक्षणं घेतली आहेत त्यांनी की काय स्वभावानेच दुष्ट असतो. पुढं सांगितलं युद्ध करण्याची प्रवृत्तीवाला असतो. पुढं गुरुजनाधिकात कोणाच्याही वश नसतो. गुरुजन आदी कोणाच्याही वश नसतो. जे कोणी वडीलधारी असतील गुरुजन असतील कोणाच्याही वश नसतो असता तो कृष्णलेशावाला. क्या हुआ आपको? नंतर सांगितलं वैरस्त म्हणजेच काय सांगितलं भांडखोर स्वभावाचा असतो. काही ना काही कारण काढून तो वाद घालणार तो. नंतर म्हणलं हा चोर असतो असत्यभाषी. ह्याचे सगळे जो कोणी चोर असेल त्याचे परिणाम अशा प्रकारचे असतात असं समजून घ्या. असत्यभाषी म्हणजे सगळे सप्तव्यसन घ्यायचे. परदारा अभिलाषी मद्य मांस मधु यांच्यामध्ये आसक्ती. जिन वचन ऐकण्यात उपयोग न देणारा. निरुत्साही धर्माच्या प्रती उत्साह नसतो किंवा कुठलीही चांगली गोष्ट करायची म्हटलं तर निरुत्साही असतो. असंयमामध्ये मेरू समान स्थिर असतो. कारण कृष्णलेशा असंयमी जीवालाच आहे. मग तो सम्यक दृष्टी असू दे किंवा मिथ्या दृष्टी. त्यामुळे हा जीव सांगितलं असंयमात मेरू समान स्थिर. म्हणून आपली परिणती अशी ठेवायची नाही. कधी कोणी सांगितलं संयम घ्या एखादा नियम घ्या तर आपली तयारी असावी त्याच्यामध्ये. जेवढं शक्य असेल तेवढं तरी करावं. पण होत नाही तर त्याच्याविषयी खेद असावा अंतरंगामध्ये. तर तो जीव उद्धार करू शकणार. पुढं सांगितलं स्वच्छंद असतो. आता तुम्हाला खालचं दिसणार नाही समजून घ्या तेवढं मी सांगते वर्ड्स. स्वच्छंद असतो. पुढं सांगितलं काम करताना त्याची मंदता असते. मंद गतीने काम करणार तो कृष्णलेशावाला. कारण करायची इच्छा नसते. वर्तमान कार्यात विवेक रहित असतो. शिव्यागाळ करणे मायावी असतो. आलसी असतो स्वभावाने. परत भीरू असतो. आळशी असतो ना. आणि भीरू भयवाला असतो. म्हणजे पाप भीरू नाही म्हणायचंय. काही कार्य करताना भय असतं अंतरंगामध्ये. तर तो सुद्धा असा कृष्णलेशावाला जीव समजून घ्या. जसं पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं परिचय कृष्णलेशावाले त्या चित्रामध्ये काय करत होता तो कुठला जीव आहे कृष्णलेशावाला जो की मुळासकट ते आंब्याचं झाड उखरून काढण्याचा विचार करतोय आंबे खाण्यासाठी. म्हणजे फक्त त्याला आंब्याचं प्रयोजन आहे. बाहेर बाकीचे कशाचं प्रयोजन नाही आहे. पण तरीसुद्धा सगळं झाड मुळासकट तोडण्याचे भाव. न त्याला त्याच्यातून पैसा मिळवायचा आहे न काय कोणाला विकायचं आहे काहीच नाही. तरीसुद्धा तिथं फक्त त्या थोड्या कार्यासाठी थोड्या फळासाठी म्हणजे उपद्व्याप जास्त आणि फळ कमी अशा परिणामांचा जीव म्हणजे कृष्णलेशावाला. असं उदाहरणं घेतली आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये की कोणी जीव दुसऱ्याचं वाईट करणं हे स्वभाव असतो त्याचा. उदाहरण दिलं की फटाके उडवतो पण कसं कुठल्या तरी प्राण्याच्या शेपटीला लावणार. कोणाच्या तरी जवळ जाऊन मुद्दा मोठ्याने आवाज व्हावा असा फटाका उडवणार. म्हणजे त्रास देण्याचे परिणाम आणि त्याच्यात आनंद मानतो असा तो जीव.
चोर होता ना. म्हणजे अशा प्रकारचे परिणाम असलेला जीव कृष्णलेशावाला आहे. कुठं कुठं उदाहरण येतात सगळे पुराणात, समजून घ्या. पुढे सांगितलं हा वश नसतो म्हणताना ह्याच्यातच सांगायचं स्वामी द्रोही असतो. म्हणजे काय म्हणायचंय, माता पिता गुरु यांच्यापासून विमुख असतो, त्यांचं अनादर आदी करण्यामध्ये प्रवृत्ती, धर्माच्या विरोधी किंवा आईवडिलांच्या विरोधी म्हणा किंवा आईवडील मुलाच्या विरोधी म्हणा, असं विरोध रूपाने परिणमन असतं ज्याचं तो कृष्णलेशावाला जीव आहे. महादुष्ट परिणामी असतो, धर्माला विरोध करतो, चरणानियोग पटत नाही, पाळता येत नसेल पाळू नका पण अनादर करू नका असं सांगायचं आहे. म्हणजे जो कोणी हा जीव आहे तर कोणी पाळत असेल तर त्याला विरोध करेल, त्याला काय म्हणायचं खाली ओढण्याचा प्रयत्न करेल. इतकं कशाला करायचं आहे व्रत संयम वगैरे, काय गरज आहे का. म्हणजे स्वतः पाळणार नाही आणि दुसऱ्याला पण काय म्हणायचं त्याची कुचंबणा करेल, त्याचा उद्धार होऊ देणार नाही आणि अनादर करेल अशा चारित्र्याचा वगैरे. धर्मद्रोही असतो, तिथंच लिहायचं ते कुठं घेतलं धर्माच्या विषयी, त्याच्यातच धर्माचा विषयी त्याला अंतरंगामध्ये आस्था नाही, त्यामुळं धर्मद्रोही म्हणलं. हां, निरुत्साही म्हणजे स्वतः उत्साह नाही करणार, धर्मद्रोही म्हणजे विरोध करणार. तर एक उदाहरण सांगितलं त्यांनी की मनुष्यांची संख्या एकूण किती आहे, 29 अंक प्रमाण एकूण मनुष्य आहेत सगळे पूर्ण 3 लोकांमध्ये, 3 नाही आता मध्य लोकामध्ये फक्त म्हणा, 2.5 द्वीपामध्ये एकूण मनुष्य किती 29 अंक प्रमाण संख्या येते. जसं की आता 1000 म्हणत असताना किती 4 अंकी झाली नाही, असे वाढवत जावा किती 29 पर्यंत किती झाले सांगा माझे, समजून घ्या. असे 29 अंक प्रमाण संख्या मनुष्यांची आहे. त्याच्यामध्ये 10 अंक प्रमाण मनुष्यानंतर एक जण सम्यक्त्वी होतो. एक ग्रॉस आयडिया सांगालेत बरं का. काय म्हणले, 29 अंक प्रमाण जी मनुष्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये 10 अंक प्रमाण मनुष्य गेल्यावर एक जण, 10 अंक समजते का, 10 मनुष्य म्हणे ना मी, 10 अंक म्हणजे किती येतील आता त्याच्यासमोर, करोड अब्ज खरब अरब असं समजून घ्या. तेवढ्या अंक प्रमाण मनुष्य गेल्यावर एक जण सम्यक दृष्टी होतो. त्याच्यात आपला नंबर लागला असेल तर किती महाभाग्यवान आहे आपण. दुर्लभतेने आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर अशा परिणामांना काय म्हणायचं, ते परिणाम सुटू देऊ नकात. हे असे उदय सतत येत राहणार आपल्याला. पण मग आपण जर त्या उदयांच्या आहारी गेलो तर नियमाने सम्यक्त्वातून सुद्धा भ्रष्ट होणार. म्हणून असे परिणाम आपल्याला व्हायला नकोत. कोणी अल्पवयामध्ये संयमी ब्रह्मचारी किंवा मुनिदीक्षा घेण्याचे असे भाव करतो तर त्याला हा कृष्णलेशावाला टोकतो. एवढ्या लहान वयात काय करायचे, एवढे संयम नियम, अजून तुला जगभर फिरायचे, धंदा पाणी करायचं आहे, हे काय जमणार आहे का तुला, म्हातारा झाल्यावर कर. म्हणजे स्वतः पण करणार नाही आणि इतरांना पण करू देणार नाही. असं सगळ्या षटावश्यक क्रियांमध्ये समजून घ्या की तो नुसतं देवपूजाच नाही, गुरुसंयम सगळीकडं, तप दान तपस काय भक्ती वगैरे करायला सगळीकडं तो जीव आडकाठी करणार, स्वतः करणार नाही आणि इतरांना सुद्धा खचित करणार त्याच्यापासून. त्यामुळं हा जीव नियमाने मरून नरकात जातो, दुर्गती आदींना प्राप्त होतो. आणि काल परवा सांगितलं होते ना, शास्त्राचा अन्यथा अर्थ लावतो. म्हणजे काय हो, हां, जसं ते अजचं सांगितलं ना गोष्ट, की जसं आहे तसा अर्थ न लावता त्याचा अभिप्राय आपल्या अपेक्षेने लावणार. त्यामुळं नियमाने धर्माचा घात होतो त्याच्याकडून. म्हणून सांगितलं की तो जीवसुद्धा कृष्णलेशावाला आहे. पुढं सांगतायत की
वसूची गोष्ट सांगितली त्याच्यासाठी. वसू, हां वसू राजाची तीच. मंदबुद्धी असतो, हे कामात मंदता असते हे सांगितलं. आणि मंदबुद्धीवाला असतो तो सगळा काय म्हणायचं कृष्णलेशावाला जीव आहे. दिसतंय का खालचं? जेवढं दिसतंय तेवढं समजून घ्या. मंदबुद्धी का बरं त्याला म्हणायचं कृष्णलेशावाला मंदबुद्धीवाला? कोणाशी वैर नाही किंवा काय, तिथं कोणाशी शत्रुता नाही, काय नाही. कृतज्ञ असतो. मग कृष्णलेशा का म्हणायची? तेच तर प्रश्न आहे माझा. मंदबुद्धीवाल्याला कृष्णलेशावाला का म्हणायचं? अज्ञान आहे ना. तर सांगितलं धर्माच्या प्रती आस्था नाही, श्रद्धा नाही, त्याच्या प्रती पुरुषार्थ नाही, हे सगळी लक्षणं असल्यामुळं सुद्धा सांगितलं तो अज्ञान आहे. तसं तर अज्ञान साईलेशामध्ये आहेच की, कारण म्हणजे विवेक नाही आहे की स्वतःच्या हिताचा काही विचार नाही आहे, त्यामुळं हिताचा विवेक रहित असतो. घेतलं होतं पहिलं लक्षण आपण, असा तो कृष्णलेशावाला. म्हणून तर क्रोधी वैरी होऊन इतरांशी वैर फेडायला जातो, शत्रुता करायला जातो. त्यामुळं तिथं विवेकरहितच आहे तो जीव ना. म्हणून मंदबुद्धीसुद्धा स्वतःच्या हिताचा विचार करू शकत नाही. पुढं सांगितलं विषयांध असतो, 5 इंद्रियांचे विषय अति आसक्तीने भोगतो. जसं की कोण होता तो? ब्रह्मदत्त चक्रवर्ती म्हटलं ना. असा तो त्या स्त्रीमध्ये आसक्त होता की मेला त्या परिणामामध्ये. भोगाची लालसा नाही संपली, त्यामुळं मरून 7व्या नरकात गेला. तिथं गेला तरी स्त्रीची आठवण काढतोय. आता तिथं स्त्री मिळणार आहे का? त्या स्त्रीचा काय उपयोग होणार आहे? त्याला नपुंसक आहे. त्यामुळं 6व्या नरकामध्ये त्याची ती कुरुमती पट्टराणी तिथं गेली 6व्या नरकात. आणि तो तिथून हाक मारतोय 7व्या नरकात, नाही ये उडी मारून. जाणार आहे का ती? बाउंड्री आहे तिथं स्त्रीची. स्त्री 6व्या नरकाच्या खाली जात नाही. आणि ह्याला वर येता आलं तरी सुद्धा तसं येता येत नाही, कारण नरकात जात नसतो. असं काही पुण्य केलं तरी सुद्धा 7व्या नरकातला जीव पुण्य करणार नाही आहे. पण तरी जर पुण्य केला तरी येऊन पहिला मनुष्यात जन्मावं लागतं, मरून असं पाप करावं लागतं 7व्या नरकात तिला भेटायला. आणि तिथं गेल्यावर प्रेम मिळणार आहे का? नारकीच आहे तो. तिथं गेला तरी पुन्हा वैरच आहे. किंवा हा जीव विषयामध्ये असा आसक्त असतो कृष्णलेशावाला की म्हातारपण आले, रोग आदी झाले तरी सुद्धा रात्री भोजन सोडणार नाही, काहीतरी बाहेरचं खाणं पिणं सोडणार नाही, TV मनोरंजन एन्जॉयमेंट काय म्हणायचं सगळ्या प्रकारच्या भोगामध्ये विवेकरहित भोगत राहतो. जसं की एक जण आहेत त्यांना अशी काय म्हणायचं खूप वाढलंय वजन. आता त्यांचं एक मनुष्य आहेत पुरुष असे, त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेरचं खाऊ नका, त्याच्या निमित्तामध्ये त्या जर असं होत असेल तर स्वतःला आता क्रिया करायचं अवघड आहे. त्यात ये जा करणं फिरणं सगळं चालू आहे ना. आता काय मंदिरात जातात दर्शनाला किंवा कुठं त्यांचं रोजच्या क्रिया करायसाठी इकडं तिकडं फिरणं वगैरे आहे. घरात दुसरं कोण नसल्यामुळं नवरा बायको दोघंच राहतात आणि त्यामुळं त्यांनाच सगळी कामं करावं लागतात. पण करणं इतकं अवजड झालं आहे आता शरीर की सहजासहजी फिरता वगैरे येत नाही. तरीसुद्धा नाही मी एकच डिश खातो म्हणले, बाहेरचं खाऊ नका असं आम्ही सांगितलं त्यांना. तर ते म्हणले नाही आता लई मागच्यासारखं खात नाही पण एकदाच खातो म्हणले. म्हणजे काय झालं? विष एवढं खावा नाही तर एवढं खावा ते नियमाने घातकच असतं. आणि जे आपल्यासाठी पथ्य आहे त्याचं जर सेवन करणार तर तो जीव अति आसक्ती आहे समजून घ्या त्याला त्याविषयी. त्यामुळं हा जीव सांगितलं कृष्णलेशावाला आहे. आणि हे घेतलं होतं आपण की धर्माविषयी त्याला अश्रद्धा नाही, त्यामुळं कुठलं स्वर्ग नरक 3 लोक कोणाला माहिती आहे, कोण बघितलंय, कशावरून मग श्रद्धान करायची असं शंका रूपाने परिणती असते धर्माविषयी. त्यामुळं त्याचा उद्धार होत नाही. मान मिळावा किंवा काहीतरी प्राप्ती व्हावी ह्याच्या लोभाने तो शास्त्राचा अन्यथा अर्थ करतो. जिनमंदिरामध्ये आपल्या काल सांगितलं का काय आपल्या आवश्यक गोष्टी सगळ्या घरात जागा नाही म्हणून जिनमंदिरात आणून ठेवणे हे सुद्धा कृष्णलेशारूप परिणाम आहेत.
जसं मागं काल सांगितल्यासारखं की घरातली आपली गुरं ढोरं वगैरे आणून बांधायचे मंदिरात, रिकामीच जागा असते बाहेर म्हणून असा वापर करणे, किंवा विवाह आदीला क्रियांना करणे, जेवणे झोपणे हे सगळं जरी मंदिरात केलं तरी सुद्धा तो कृष्णलेशावाला आहे. हे पुस्तक वाचून काढायच्यामध्ये त्यांनी अजून इतकी घेतली आहेत उदाहरणं की जसं पूर्वापर विचार रहित असतो, गूढ चित्तवाला असतो, क्रिया से भ्रष्ट होता है, 5 पापामध्ये प्रवृत्ती असते. पुढं मी मेन जेवढं सांगितलं तेवढं सांगते, बाकीचं सगळं इन डिटेल आहे ते वाचा तुम्हाला. अनेक प्रकार से जीवों को दुख देना, सताना, अनेक प्रकार से अन्याय रूप हिंसा के कारण आरंभ करना. अन्याय आदीमध्ये प्रवृत्ती असते या जीवाची. मग पीतवाला जीव सुद्धा सांगितलं की अनावश्यक क्रिया करतोय की, पण तिथं त्याचं न्यायपूर्वक क्रिया असते. पण हा जीव सांगितलं अन्यायपूर्वक प्रवर्तन करतो, त्यामुळं अजून त्याच परिणामामध्ये फिरत राहतो. निर्माल्य सेवन करणे हे सुद्धा कृष्णलेशारूप परिणाम आहेत. आणि म्हणलं उदरनिर्वाहासाठी शास्त्र आदींचा वापर करणे, धर्माचा वापर करणे. कसं शास्त्र सांगितल्यावर काहीतरी आपल्याला मिळावं किंवा काहीतरी दिलं तरच मी शास्त्र सांगणार. जसं ते पंडित होते आणि रामचरित्र वाचायला जायचे सगळीकडं कुठंतरी बोलवल्यावर. अज्ञान आणि क्रिया बरं का कशी असते याच्यासाठी. तर ते गेले का कुठंतरी एका पाटलांच्या घरी गेले होते आणि तिथं ते झालेलं त्यांचं रामचरित्र रामायण वाचन वगैरे बघून एका सेठजींनी त्यांना आपल्या घरी आमंत्रण दिलं की आमच्या घरी पण पठण करायला या. आणि ठीक आहे म्हणले, ते टाईम ठरलं, दिवस ठरला आणि गेले पंडित तिथं. मग तोपर्यंत त्यांनी सांगून ठेवलं होतं त्याची सामग्री अशी गोळा करा, तिथं असं सगळं काय काय रचना करून ठेवा. मग ठीक आहे म्हणला, तो सगळं करून ठेवला. आता पंडित आले घरी आणि आल्यावर नवरा आणि बायको दोघं होते आणि सगळं गाव आलं होतं ते रामायण पठण करणार म्हणल्यावर. आणि मग पंडितांनी आल्यावर फक्त एक वाक्य सांगितलं, मी जसं सांगेल तसंच सगळं करायचं, दुसरं काय करायचं नाही, नाही तर दोष लागतो. ठीक आहे म्हणले. पंडित असे बसले आणि त्यांच्यासमोर ते दोघं नवरा बायको बसले. आता रामायण पठण सुरू झालं. आणि मग ते काहीतरी त्यांचं क्रिया चालू होती, होम हवन टाईप असली काहीतरी. आणि मग ते सांगितल्यावर त्याच्यात काय टाकायचं वगैरे ते सांगायचे. दूध तूप टाकान, पाला टाकान, काय तर असलं त्यात टाकतात ना होममध्ये. मग ते सांगितल्यावर तसं टाका. ठीक आहे म्हणला. आता सुरू झालं पठण. मग मध्येच काहीतरी ते बोलले वाटतं सेठजी. मग ह्यांनी सांगितलं बोलू नका. ते सेठ म्हणले बोलू नका. आता थोड्या वेळाने परत हा काहीतरी वाचन सुरू झालं आणि त्यांनी म्हटलं की काहीतरी घाला म्हणल्यावर तो पण म्हटला घाला. त्यात घालायचं होतं ना ॲक्च्युली. तो काय म्हणला समोर बसलेला सेठजी, घाला. घालेच ना तू त्याच्यात, त्या हवनमध्ये काहीतरी घालायचं होतं ना. हां घाला. आता सांगितलं काय होतं पंडितांनी, मी जे सांगतो तसंच करायचं, मी जे करतो तसंच करायचं. झालं. घाला म्हणला, ते पण घाला म्हणला. मग हे म्हणते आहो तुम्हाला सांगतोय मी. तो म्हणला आहो तुम्हाला सांगतोय मी. आता काय झालं समजलं काय चाललंय. आणि मग ते म्हणला तुम्ही मला रागाला आणायला लागलाय. म्हणला मी हे पठण करणार नाही. तसंच म्हणला तो सुद्धा, तुम्ही मला रागाला आणायला बरं का. आता असं करत करत राग क्रोध असं चढत गेला की हातापायी सुरू झाली. आणि त्यांनी सांगितलं होतं ते काहीतरी असं रिंगण केलं होतं, त्या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही जोपर्यंत पठण होत नाही तोपर्यंत. आणि हातापायी असं सुरू झाली की तो मारतोय म्हणल्यावर ह्यांनी सांगितलं होतं ना पंडितांनी मी करतो तसं करायचं आहे म्हणल्यावर हे पण मारला, ते मारला, हे मारला. आता मारामारी करत दोघं त्या रिंगणाच्या बाहेर गेले. मग ते सांगायला यावं आपण रिंगणाच्या बाहेर जातोय, तुमची विधी मोडती आहे. आता ते पंडित पुरा पारा चढलेला त्याचा. आता म्हणलं तुमचं रामायण राहू दे बाजूला. मग ती बायको म्हणाली असलं रामायण आपल्याला करायचं नाही. ते रामायण राहिलं, दुसरं रामायण सुरू झालं आपलं. आता शुभ अशुभातून शुभात जाईल की, आणि शुभातूनच शुद्धात जायला. मिथ्यात्वामध्ये पण आहेत ना 6 लेशा, त्यामुळं कुठेही जाऊ शकतो. अशुभ लेशा सुद्धा होऊ शकतात. दान करत असताना, ध्यान करत असताना शुभच लेशा असतील असं नाही.
जाऊ शकतो. फक्त सांगायचं कशासाठी आहे, आयुबंधाची वेळ माहीत नाही आहे आणि त्या आयुबंधाच्या वेळी जी लेशा असेल ना तशी गती प्राप्त होते, म्हणून सावधानता ठेवायला सांगितली तुम्हाला. म्हणजे आपलं आयुष्य किती राहिलं आहे त्याच्या 1/3 काय म्हणायचं 2/3 गेल्यावर 1/3 राहिलं शेवटचं. होणार की, त्याच्यासाठीच वाचायचं आहे मला की अनंतानुबंधी जनित जी कृष्णलेश आहे त्याचं हे सगळं वर्णन सांगितलं. ह्याच्यात थोडा फरक असणारच, कारण ते अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यान जनित आहे. हा भेद विज्ञानाने सहित आहे, तो रहित आहे. त्याला दृष्टी आहे तत्वाची आणि तो अज्ञानी आहे. म्हणजे पहिल्या गुणस्थानामध्ये सांगितलं ना काय, पहिल्या गुणस्थानात असणारी कृष्णलेशा, दुसऱ्यात, तिसऱ्यात आणि चौथ्यात अशा 4 गुणस्थानांमध्ये कृष्णलेशा आहे. तर हा जीव मिथ्या दृष्टी आहे, याला असणारी कृष्णलेशा, आणि हा चतुर्थ गुणस्थानवरती अप्रत्याख्यानावरणाच्या उदयात आहे, त्याला असणारी कृष्णलेशा. थोडंसं फरक काय केलेत वाचू आपण. हे आता सगळं सांगितलेलं समजून घ्या. हा मिथ्यादृष्टी आहे जो की कृष्णलेशेने सहित आहे. आता अप्रत्याख्यान जनित असणारा जीव म्हणजे चतुर्थ गुणस्थानवरती सम्यक दृष्टी आहे तरी सुद्धा कृष्णलेशा असेल तर त्याचं कसे परिणाम असतात. अनिता काकी, सम्यक दृष्टी जीवाला कृष्णलेशा असेल तर त्याचे भाव कसे असतात सांगायला. हे एक सांगायचं राहिलं, तुम्ही आता उशिरा आला म्हणून. वैर कशाला म्हणायचं हे सांगितलं. क्रोधाचं लोणचं म्हणजे वैर असतं उजगाकी, माहिती आहे का. म्हणजे काय, क्रोध मुरून मुरून गेला आपल्यामध्ये असा. हां, म्हणून तिथं म्हणायचं की क्रोध कोणाविषयी आला ना सोडून टाका. एकतर क्रोध करू नका, खूप चांगली गोष्ट आहे, पण पूर्वीचे संस्कार वशी येणार. पण ते आलेला क्रोध असा धरून ठेवलात ना, त्याला काय भिजवत शिजवत राहिलो ना अंतरंगामध्ये, त्याचं फळ तुम्हालाच आहे हो. काय उपयोग आहे त्याचा. आणि हां, तुम्हाला वाटते की सोडून दिलं म्हणून, म्हणजे इथं ते छोट्या मेंदूमध्ये राहिलेलं असतं म्हणतात असले काहीतरी लोक भरलेले असते त्याच्यामध्ये. मग नियमाने तो समोर आला की निगेटिव्ह एनर्जी तुमची सहज कार्यरत होती आणि मग हां तेवढंच येणार आहे, दुसरं काय येणार. ती व्यक्ती येणार नाही आहे, पण जिथं कुठं भेटेल ना तरीसुद्धा ते वैर जागृत राहणार. म्हणून सुना कशा आहेत सासूबाई, सुना कशा आहेत उजगा की. कृष्णलेशावाला मी नाही, त्यामुळं त्या सुनांबद्दल मला वैर नको. 11 वाजता येतो म्हणलं. तर अप्रत्याख्यानजनित कृष्णलेशावाला सांगते काय, जहाँ न्यायपूर्वक होने वाले कषाय कार्यों के लिए या विषय कार्यों के लिए मरना मारना संग्राम करना, अति प्रचंड क्रोधादि कषाय करना, अपना घात करना, दूसरे का घात करना न्यायपूर्वक आहे, सम्यक दृष्टी आहे. थांबा शेवटपर्यंत वाचू, कुठं तर नाही असं लिहिलेलं असलं तर उगीच. दूसरे का घात करना, झूठ बोलना, चुरा लेना, चोरी का धन मंगवाना, स्व स्त्री में आसक्त होकर भोग करना, अब अनेक स्व स्त्रियों से भोग करने की वांछा करना, इसलिए अनेक स्त्रियों से विवाह करना, अपने को मिले हुए भोगों में अतृप्त रहना, न्यायपूर्वक अधिक परिग्रह बढ़ाना, करू शकतो अपना घात जसं की श्रेणिकांनी केला. इसलिए कुठे गेलं, न्यायपूर्वक अधिक परिग्रह बढ़ाना, अपने न्याय रूप कार्यों के बाधकों को व प्रजा के बाधकों को अनेक दंड देना, राजाओं से लढना, जे की हे चक्रवर्ती वगैरे युद्धाला जायचे त्यामुळं हा जीव पण इथं घेता येतो. मरना मारना, देश बाहर कर देना, जब तक वश में नहीं आता तब तक ईर्षा भाव रखना, 5 इंद्रियों के न्याय प्राप्त विषयों को आसक्तिपूर्वक सेवन करना. हा जीव आहे मिथ्यादृष्टी, तो परस्त्रीची सुद्धा इच्छा करतो, भोगतो सुद्धा. 5 पापांमध्ये प्रवृत्ती मिथ्यादृष्टीची आहे, पण सम्यक दृष्टी कृष्णलेशावाला इच्छा करेल पण भोगत नाही आहे. म्हणजे परस्त्रीच्याकडं तिला स्वतःची करून भोगेल. हां, सगळं वर्तन त्याचं न्यायपूर्वक आहे एवढं समजून घ्यायला. इत्यादि न्यायपूर्वक कषाय कार्यों में या विषय कार्यों में या उनके लिए 5 पापों में निशंक होकर प्रवर्तना. 5 पापाची प्रवृत्ती आहे, कशाचं त्याग नाही आहे ना, अव्रती आहे अजून चतुर्थ गुणस्थान असलं तरी सुद्धा.
उक्त कार्यों में क्रोध कषाय सहित प्रवर्तना अप्रत्याख्यान कषाय की क्रोध रूप कृष्णलेशा कहलाती है. जिथं मान कषाय आहे ती मानरूप कृष्णलेशा, माया आहे ती मायारूप आणि लोभ आहे तिथं लोभ रूपाने ती कृष्णलेशा आहे असं समजून घ्या असं सांगितलं. आणि त्यांनी एक उदाहरण कसं दिलं होतं की नादिर शहा नावाचं कोणीतरी एक जण गृहस्थ होते, कोणाला परिचित असेल तर ते नादिर शहा म्हणून, शाह का शाह असं, शहा असं नाही, शाह असं काहीतरी नाव होतं. तर त्यांच्या नगरात त्यांनी फिरत असताना एका मुलाने आंब्याचं झाडाला आंबा तोडण्यासाठी दगड मारला आणि तो दगड चुकून जाऊन त्याच्या डोळ्याला लागला आणि तो डोळा त्याचा जखमी झाला. तर त्याला इतका क्रोध, इतका वैर की त्यांनी सांगितलं दिल्लीमध्ये असणाऱ्या 15,000 मुलांचे डोळे फोडले. म्हणजे मला का असं केलं ह्याच्यासाठी वैर कसं बघा ना, समोर केलेला ते तर राहिलं बाजूला, पण अशा प्रकारे असणाऱ्या अनेक जीवांना त्यांनी, अनेक त्या मुलांना त्रास दिला. म्हणजे ही सांगायची अशी कृष्णलेशा रूपाने असणारी परिणती असते. विवेक रहितच आहे हा, हिताचा विवेक नाही, भक्षाचा, न्याय अन्यायाचा कसाही विवेक नाही. तो जीव प्रथम गुणस्थानवरती मिथ्यादृष्टी कृष्णलेशावाला आहे असं समजून घ्या. व्यापार धंदा आदी करेल तरी सुद्धा छल कपट करून श्रीमंत बनण्याची इच्छा करेल. व्रत घेऊन भ्रष्ट होण्याचे, ते मोडण्याचे तीव्र परिणाम असतात असा तो कृष्णलेशावाला. म्हणूनच पहिल्या गुणस्थानवरती द्रव्यलिंगी आहेत ते असं भ्रष्ट होताना सुद्धा दिसून येतात. किंवा संयमी झाला आणि जरी भ्रष्ट झाला तर तो जीव पहिल्या गुणस्थानामध्ये पुन्हा येऊ शकतो, त्याला सुद्धा अशा लेशारूप परिणाम असू शकतात. बिना प्रयोजन हिंसा आदी कार्यांमध्ये प्रवृत्ती करतो. म्हणजे म्हणलं की विनाकारण येता जाता झाडाची पानं तोडणं, फुलं तोडणं, प्रयोजन नसताना क्रिया करणं अशा हिंसादिकांमध्ये, तर तिथं सांगितलं हा जीव कृष्णलेशावाला आहे. मग हे सगळं समजून काय फायदा आपल्याला? मी जर कृष्णलेशावाला आहे, मी जर असं दुसऱ्यांविषयी असे परिणाम करतोय, मला भोगायची तयारी आहे का तशी? म्हणजे माझं भविष्य काय हे सुद्धा दिसायला पाहिजे त्याच्यामध्ये. नियमाने तुम्ही पण अशाच ठिकाणी जाणार नरकामध्ये वगैरे किंवा दुर्बळ अवस्थेमध्ये की सगळी प्रतिक्रिया अशीच भोगावी लागणार आपल्याला. सगळे सबळ असणारे मला त्रास देणार आहेत, मारणार किंवा असं हातपाय तोडणं विनाकारण सांगितलं ना. विना प्रयोजन क्रिया करणे म्हणजे त्या राजाने त्या कासवाचे हातपाय तोडले नाहीत का? काय झालं फळ? राजा होता, वैराग्य घेऊन दीक्षा घेतला तर विनाकारण त्या भिल्लांनी हातपाय तोडले आणि सगळं अंग छेदून काढलं त्या बाणांनी. म्हणजे असं आपल्याला परत फेडावं लागतं. आपण विनाकारण, विना प्रयोजन, विना विचार सगळी प्रवृत्ती अशी केली तर समजून घ्या कृष्णलेशारूप परिणाम आहेत. असे परिणाम आपल्याला कुठल्याही भवात कधीही न हो. जर धर्मरूपाने तत्वाच्या अभ्यासपूर्वक जर आपलं प्रवर्तन असेल तर असे परिणाम आपल्याला होणार नाहीत. एक संयम घ्या, सम्यक्त्वपूर्वक 3 अशुभलेशा सहज सुटल्या. जरी करेल कशाय आधी पण तरी प्रत्याख्यान संज्वलन जनित असे असणार. त्यामुळे त्या परिणामांमध्ये इतकी तीव्रता नसते. म्हणून ज्ञानपूर्वक क्रिया करा, संयम घ्या, व्रतनियम पालन करा तर उद्धार सहज होणार. हो जाणा. हा मी जीव निष्क्रोध आहे, निर्वैर स्वरूपी आहे, निर्द्वेष आहे, वीतराग आहे. या विश्वामध्ये या जीवाचा कोणीही शत्रू वैरी नाहीच निर्णय करा. सर्व जीवांविषयी क्षमाभाव ठेवणे हा माझा स्वभाव आहे. क्षमा संपन्न स्वरूपोहम, निष्कषाय स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंताण.